श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असं स्वामींच्या अनंतिलीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमूढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाव ज्यांचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भजनाला भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेचे वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचे स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायांत. त्या कथा पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात. वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामीचरित्र शके 1819. वसंत चैत्र मास गुरुवार पद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान नसो. सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातून कुसुमे वेचून. सुंदर माळा करून
आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काल स्वामीचरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमंत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृतं संपूर्णं. श्री स्वामी समर्थ.